तर मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसतोय। मुसळधार पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातून सध्या एकही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होणार नसल्याची घोषणा झाल्यावर उपचारांसाठी निघालेल्या एका महिलेला पुन्हा माघारी फिरावं लागलंय। रेल्वे ठप्प असल्याचा असाही त्रास आणि मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। या गोंधळाचा आणि प्रवाशांना होणारा मनस्तापाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी। मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या 1.5 तासापासून ठप्प आहे आणि याचा फटका बदलापूरमध्ये रहिवासी असलेले एका महिलेला झालेला आहे। आपण विचारू नेमकं काय त्यांना फटका बसलेला आहे। ताई, काय सांगाल, तुम्हाला कुठे जायचं होतं आणि किती तासापासून तुम्ही इथं अडकलेले आहात? मोर दॅन 1 आवर तर झाले इथे बसून या ट्रेनमध्ये, पण अजून काय हालचाल नाही आहे। आणि अनाउन्समेंट अशी करतात की बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये ट्रेन पाणी साचल्यामुळे ट्रेन पुढे मूव्ह होत नाही आहे। आणि त्यात असं झालं आहे की मला व्हायचं होतं ॲडमिट 4 दिवसासाठी हॉस्पिटलला। लिव्ज वगैरे घेतल्या आहेत ऑफिसमधून, पण आता बघू आता सिच्युएशन काय आहे, त्यानुसार मग आता प्रोसीड करू आपण। काय नेमकं तुम्हाला आजार आहे? आजार म्हणजे तर माझी ट्रीटमेंट एक चालू आहे, तर त्या रिगार्डिंग मला जायचं होतं, तर त्याचीच आता 4 दिवस ॲडमिट व्हायचं आहे। तर आता बघू आता कसं काय सिच्युएशन आहे त्याच्यावर। आता तर अनाउन्समेंट अशी होते की पुढची सूचना मिळेपर्यंत, आता ती सूचना कधी मिळणार काही सांगता येत नाही। मग तुम्ही इथं ट्रेनमध्येच बसून आहात? आता पर्याय नाही आहे ना, कारण ऑफिसमध्ये ऑलरेडी सुट्ट्या टाकलेल्या आहेत 4 दिवसाच्या। परत मग आता जर मी सोडले तर अजून मग तिथे लिव्ह एक्सटेंड होणार, असं आहे ते सिच्युएशन। मग आता बघू, अजून अर्धा 1 तास थांबून बघेन, नाहीतर मग पर्याय नाही आहे मग घरी जाण्याशिवाय। तर आपण बघितलं की मध्य रेल्वेचा जो फटका आहे तो एका रुग्णाला सुद्धा बसलेला आहे। अजय शर्मा, एबीपी माझा, बदलापूर। आणि मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील